आज जिल्ह्यातील अनेक नेते आपल्या कारखान्याचा उपयोग स्वतःच्या स्वार्थासाठी करतात, पण साहेबांनी पाणी पुरवठा संस्था स्थापन करून त्या लवकरच चालू करणार आहेत। मासेवाडी तालुका आजरापासून ते सावर्डे बुद्रुक पर्यंत जो भाग अवघड त्या भागाच्या कारखान्यामार्फत अगदी कमी कालावधीमध्ये विकास करणार आहे, यात काही शंका नाही। लोकप्रतिनिधी कसा असावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे आपले नेते मुश्रीफ साहेब होय। जाता जाता इच्छे तेवढे सांगते की लाख मेले तर चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे, लाख मेले तर चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे। खेचून आणण्याचं काम केलं। आपण बघितलं तर ह्याच्या उलट काय झालेलं आहे, 4.5 वर्षात या सगळ्या योजना यांनी बंद करण्याचा प्रयत्न केला आणि बंद केलेला आहे। पेन्शनीचं काय केलं माता भगिनींना आपल्याला माहिती आहे। साहेबांनी शासनाच्या ज्या योजना होत्या त्या आपल्यासाठी आणल्या खेचून, ह्यांनी काय केलं त्या संपूर्ण बंद केल्या। चुकीची चौकशी करून गोरगरीब जनतेच्या ह्या पेन्शनी बंद केल्या। अहो सरकार देत होतं, गोरगरीब जनता घेत होती, तुमचं काय बिघडत होतं? महिना 2 महिने आंदोलन चालू आहे तरी सुद्धा या सरकारचे डोळे उघडले नाही। हे कुठेतरी थांबलं पाहिजे, म्हणून आपण या सरकारला जाग आणण्याची वेळ आलेली आहे। म्हणून सर्व महिलांनी आपण निर्धार केला पाहिजे की या भाजप सरकारला एक सत्तेची सूज आलेली आहे, ती कुठेतरी त्यांची सूज उतरण्याची वेळ आलेली आहे। म्हणून आया भगिनींना माझी कळकळीची विनंती आहे की आपण सर्वांनी एक महिलांनी जर निर्धार केला, आपण जागर केला तर ह्या पुढे कोणी येऊ शकणार नाही। ही तुम्हा सर्वांची एक महिलांची शक्ती आहे। त्यामध्ये राष्ट्रवादीचाच कसा झेंडा लागल त्याकडे आपण लक्ष। स्त्री ही मराठ्यांच्या देव्हाऱ्यातली देवता आहे, तिची सरेआम विटंबना चालली आहे। हा बंदोबस्त झालाच पाहिजे, होत नसेल तर आम्ही तलवार घेऊन निघू वाटेवर। तलवार ही आमच्या पेरतीची शपथ आहे तुला मायभूमीची, मरणाशी सरत लावून नशान डोंगर दर्यामध्ये तुफान वेवान नाच करू रणाच्या भयान तालावरती वस्तू जीव शिवबाच्या पायावरी। आम्ही तो आमचा मल्हारी, आम्ही तो आमचा मल्हारी। आज मला वाटतं आपल्या कागल तालुक्यातून ब वर्गाचे इतके प्रस्ताव जायला लागले की आपले पोलीस पत्र त्यांचा रिपोर्ट देताना आपल्या विभागाचे डीवायएसपी साहेब विचारतात, जगातील 33 कोटी देव का तुमच्या कागलमध्येच आहे की काय? पण यांना कोण सांगणार की 33 कोटी देवांना त्यांच्या हक्काचं घर देणारा कोहिनूर हिरा हा आमच्या तालुक्याला लाभलेला आहे। ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यामध्ये तुमच्याकडे पैसे असतात म्हणा, तुम्ही 50,000 रुपये पर्यंत भरायचं म्हणा। किती? 50,000 तुम्ही भरायचं। मग हे 19% व्याज देणार, 2-2 हजार 3-3 हजार। मग 50,000 तुम्हीच भरा की, आमच्या नाही एवढं। 50,000 रुपये भरल्यावर 19% व्याज, मी 20% व्याज देतो चला। म्हणजे फक्त खोट्या बतावण्या करायच्या, लोकांना फक्त खोटं बोलवायचं आणि सत्ता मिळवायची, ह्यापासून आपण सावध राहण्याची आवश्यकता आहे। आणि म्हणून मी तुम्हाला शब्द देतो की पुन्हा जर आमची सत्ता आली, शेतकऱ्यांना तर आम्ही कर्जमाफी करूच, शेतकऱ्यांना आम्ही पेन्शन देऊ। आणि मी मगाशी जी उदाहरण सांगितली की आमच्या संजय गांधी दलाला, श्रावणबाळ्या लाभार्थ्यांना 2,000 रुपये आम्ही देऊ, बांधकाम कामगारांना 3,000 आणि दिवाळीला 5,000 आम्ही देऊ। आणि आमचे जे म्हातारी शेतकरी आहेत त्यांना आम्ही पेन्शन दिल्याशिवाय राहणार नाही। हा सगळे कारण घेऊन आम्ही या आम्हा हे आई आता तुझाच भरवसा, मराठ देशी धर्म बुडवती राक्षस भर दिवसा। आम्हा आहे आई आता तुझाच भरवसा, मराठ देशी धर्म बुडवती राक्षस भर दिवसा। त्या बुडवा